श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज माझा ब्लॉग किचनमधनं सुरू होतोय कारण का आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. आज मी बनवते सँडविच. प्रत्येकजण सँडविच वेगवेगळे बनवतात, म्हणजे वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची. तर माझी एक पद्धत आहे झटपट होणारं सँडविच. तर कमी साहित्यामध्ये सँडविच कसं बनवते तर बघायचं असेल तर ब्लॉग पूर्ण बघा. चलो. तर सँडविचसाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला आता दाखवते. काकडी, गाजर, बीट, कांदा आणि टोमॅटो. चलो. तर कांदा वगैरे टोमॅटो चॉप करून घेते आणि बाकीचं सगळं किसून घेते. चला मी तुम्हाला दाखवते, पुढे बघू. तर सर्वात आधी मी गाजर किसून घेते. तर मी एक गाजर किसून घेतलंय. तर आता मी बीट किसून घेते. त्याला आधी मी सोलून घेते नीट आणि मग किसते. तर बीट आपलं सोलून झालंय तर ते मी किसून घेते. तर आता मी काकडी, टोमॅटो आणि कांदा बारीक चॉप करून घेते कारण का तो किसला की त्याचं पाणी होईल. हा बारीक चॉप करून घेते. तर चलो. तर पहिली मी काकडी सोलून घेते. एवढी आपल्याला काकडी लागणार नाही, अर्धच लागेल आधी. पहिली मी आधी सगळी काकडी सोलून घेते. तर काकडी आपली बारीक चिरून झाली आहे. ती आपण एका काढून घेऊया. तर आता टोमॅटो बारीक चिरून घेऊ. टोमॅटो पण आपला बारीक चिरून घेतलाय. तो पण आपण आता त्यात काढून घेऊ. तर आता लास्ट कांदा राहिला आपला, तो पण असा सेम बारीक चिरून घेऊ. तर कांदा पण चिरून झालाय. पण आता काढून घेऊ आपण. सो सगळं आपलं किसून चिरून झालंय. काकडी, बीट, गाजर, कांदा, टोमॅटो. तर यात मीठ मसाला ऍड करू. तर आता यामध्ये आपण मीठ चवीनुसार, आणि लाल तिखट
बस एवढंच टाकायचं आपल्याला आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ. सगळं आपलं मिक्स करून झालंय. तर सारण तयार आहे आपलं सँडविच साठी. आणि मी बटर घेतलाय, यात बटर आहे, सॉस घेतलाय टोमॅटो सॉस, चीज घेतलाय, सँडविच घेतलाय, सँडविच ब्रेड आहे, सॉरी सँडविच ब्रेड घेतलाय. बस एवढंच लागतं. तर चला सुरू करूया. मी इथे सँडविच मेकर घेतलाय, त्याला पुसून घेते. मी धुतला आता, त्याला पुसून घेते. दोन स्लाइस करून घेतल्या ब्रेडच्या. नाईफ लागेल बटर लावायला. तर मी ते 2 ब्रेड घेतले. त्याला बटर लावते आधी. गॅस ऑन करते. आता हे लगेच टाकतो. ब्रेडला मी ब्रेडच्या एका साईडला 2 ब्रेडला मी बटर लावून घेतला आहे. 1 मिनिट. आता मी आधी गॅस ऑन करते. मीडियमच ठेवते. बटरवाली साईड खाली करते मी. त्यामध्ये सँडविचचं बॅटर टाकते. जास्त पण नाही भरायचं, नाही तर फाटतं. थोडंसं भरायचं. सगळे असं भरून घेतलं. दुसरा ब्रेड वरती ठेवलाय. बटरवाली साईड वरती ठेवली. बंद करून 2 मिनिटांनी उलट करायचं. एक साईड आपली झाली. दिसतंय तुम्हाला. दुसरी साईड पण नीट होतं. आणि सारखं चेक करत राहायचं, नाहीतर करपून जाईल आपलं. आता आपलं सँडविच रेडी आहे. मस्त कुरकुरीत झालंय. त्याला मी आता कट करून घेते. मस्त गरम गरम आहे. यावरती आता आपण चीज टाकू. वरती सॉस टाकते. सो अशा प्रकारे आपलं सँडविच रेडी आहे. सांग मला कसं झालंय.
गरम आहे हळू. कसं वाटतं? कधी खाल्लंय नाही पण छान आहे. पहिल्यांदाच खाल्लंय मी, छान आहे. आवडलं तुला? मस्त. परत खाशील केल्यावर? भाऊजी कसं झालंय सँडविच? मस्त कुरकुरीत एक नंबर. थँक्यू. तर कसा वाटला तुम्हाला हा सँडविचचा ब्लॉग? तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान सँडविच होतं, झटपट होतं. आणि चला मी इथेच व्हिडिओ एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.